साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये निर्वाण प्रकरणात 77व्या सर्गामध्ये वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात। त्या अंतर्गत चुडालाख्यान ही कथा सांगितलेली आहे। तैसे देह त्यागी ज्ञान होय कैचे, अधपात साचे होय राया। वेणू असता चिकळे वाजविता, तिवी देह असता ओळखावा। बहुपुण्य झाला नरदेह प्राप्त, तेथे नाही होत ज्ञान जरी। जरी नाही ज्ञान प्रगटले खरे, प्राण देता सरे किवी भोग। पुढे अकस्मात नीच योनी जावे, अंधतमी राहावे कल्पवरी। सिखिध्वज राजाला कुंभक मुनी सांगतात, राजन, देह त्यागाने ज्ञान होत नाही, अधोगती होत असते। वेणूतून मधुर स्वर काढता येतात, त्याप्रमाणे या देहात स्वरूपाची ओळख होत असते। खूप पुण्याने नरदेहाची प्राप्ती होते आणि इथे ज्ञान प्रगट झाले नाही, आयुष्य संपून सुद्धा भोग सरत नाही। कर्म फलाच्या भोगासाठी कल्पचे कल्प लक्ष 84 योनीत फिरावे लागते। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। इह संसारे खलु दुष्टारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। भगवान शंकराचार्य सांगतात की या जीवाला आत्मज्ञाना वाचून परत परत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरावं लागतं। कोटी कोटी जन्म फिरता हा जीव, नरदेह अपूर्व प्राप्त कैचा। ऐसा जो दुर्लभ प्राप्त ही होऊनी, ज्ञान न पावनी हत्या झाली। ऐक राया तया हत्या नाही झाली, पाहिजे ऐकली संख्यात्वा। मागी जितुके जन्म घेतले असती, आणि पुढे होती तितुके जन्म। आत्महत्या तितुक्या नरदेहा येऊनी, संपादिल्या जन्मी ज्ञानेवीन। हा जीव कोटी वेळेला जन्म घेऊन फिरता फिरता दुर्लभ असलेला नरदेह त्याला येऊन मिळाला। असा दुर्लभ नरदेह मिळून त्या जीवाने हत्या जर केली तर राजन ती हत्या नाही झाली। जितके जन्म मागे घेतले तितके जन्म त्याला पुढे घ्यावा लागला। या नरदेहाला येऊन ज्ञान प्राप्ती वाचून आत्महत्या केली तर त्याला तितक्या वेळेस जन्म मिळते। नरदेहा तरावया लागी यावे, हेतो न संभवे नरक जोडे। उत्तम देहाला हत्या जोडावया, तो किवी पापिया उद्धरेल। ऐसा चितुराया ससी अविचारी, देह निमता तरी सुख कैचे। दिव्य दृष्टी यावी म्हणून या डोळे, फोडो निबुबळे अंध झाला। विरूप असता रूपवंत व्हावे, यास्तव छेदावे नाक कैसे। नरदेहाला यायचे ते भवसागर तरण्यासाठी, आणि हे जर झाले नाही तर नरक मिळतो। उत्तम देह आत्महत्या करायला आलेला पापीचा उद्धार कसा होईल? या उत्तम देहामध्ये आत्महत्या करणाऱ्याला उद्धार कसा मिळेल? तू सुद्धा असाच अविचारी आहेस राजन। देह नष्ट झाल्यावर कसले सुख मिळणार?
दिव्य दृष्टी मिळाली म्हणून डोळे फोडून बुबुळ काढले आणि आंधळा झाला. विद्रूप कुरूप व्यक्तीने रूपवान सुंदर दिसण्यासाठी नाक कसे कापून घ्यावे? नाक कापून घेतल्यावर सुंदरता राहील का? आपुले जिव्हेची रुची सर्व जाता, तरी काय कापिता रुची येते. पाणी हाता नये यास्तव विहिरी, ढासळीता करी काय येते. तैसे तुझ काय प्राणही देऊनी, प्राण होय जनी सुख कैचे. तरी राया समजे पूर्ण विचाराने, येची देही घेणे सुख स्वये. ज्ञाना वाचून या सुख प्राप्ती नाही, यास्तव लवलाही ज्ञान व्हावे. जिभेने जर चव कळत नसेल तर जीभ कापल्याने चव कशी येईल? विहिरीतले पाणी हाताला लागत नसेल तर विहीर पाडून टाकावी का? तसे राजन, तू प्राण दिले तर तू लोकात तुला सुख कशी मिळेल? राजन, पूर्ण विचार करून समजून घे की याच देहात तुला सुख प्राप्त करून घ्यावे लागेल. ज्ञानाशिवाय सुख प्राप्त होणार नाही, म्हणून लवकर ते ज्ञान प्राप्त करून घे. कारण ज्ञान होण्याचं साधन मानव देह आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. या 184च्या येर झाराला चिरा पडण्याचं काम या मनुष्य देहात होतं. तेही ज्ञान मोहे वैराग्या वाचुनी, संग त्याग करणे आधिराया. आपणाशी संग असेल जडला, ती तुका त्याग केला पाहिजे तो. देहही त्यागिता त्यागतो न घडे, तरी सुख जोडे कैसे राया. तरी आहे आता संग तुझ कोण, पाहे विचारून मग त्यागी. वैराग्याशिवाय ज्ञान होत नाही. त्यासाठी राजन आधी संग त्याग करावा लागतो. मनात जेवढी आसक्ती असेल तेवढी तिचा त्याग करावा लागतो. पण देहाचा त्याग करून ती आसक्ती सुटणार नाही. आणि आसक्ती सोडली नाही तर ब्रह्मसुखाचा अनुभव कसा घेता येईल? म्हणून राजन, विचार कर की तुझ्या मनात कुठल्या विषयाबद्दल आसक्ती आहे आणि मगच तिचा त्याग कर. असे कुंभकाने मऊ आणि कठोर शब्दात बोलून राजाला शांत केले, धीर दिला. मग उभयता स्नानेही करुणी, जाणवे कोपीन दिधली राया. भस्म विलेपन गवाळे आसन, जप संध्या करून फळे खाती. मागुती तो झाला विनविता राजा, म्हणे महाराजा त्याग कैसा. मजला संग कोणता जडला, तो नाही कळला चित्ती माझ्या. तरी कृपा करुणी सांगा कोण संग, जडला त्याचा त्याग कीजे मीजी. कुंभक आणि शिखीध्वज दोघांनी स्नान केले. राजाला जानवे कौपीन दिले, भस्म दिले, गवताचे आसन दिले. जप संध्यादी स्नान करून दोघांनी फळे खाल्ली. राजा शिखीध्वज कुंभकाला विनंती करून विचारू लागला, गुरुदेव, त्याग कसा करावा? कोणत्या विषय संगाने माझे चित्त जडलेले आहे हे मला कळत नाही. ज्याचा मी त्याग करावा तो कोणता संग माझ्या चित्तात जडला हे कृपा करून सांगावे. माझी मंदमती परिशरणागत, तरी मज दिनाती उद्धरावे. ऐसे बोलोनिया चरण वंदिले, मग काय बोले कुंभक तो. तरी आधी अभिमान त्यागी राया, येर त्याग वाया बाह्यात्कार. स्त्री पुत्रादी धन तुझहुनी भिन्न, त्याच्या त्यागी जाण काय होते. मी मंद बुद्धीचा असून तुम्हाला शरण आलो आहे. मी दीन आहे,
माझा उद्धार करावा असे म्हणून शिखित ध्वजाने कुंभकाचे पायी नमस्कार केला. त्यावर कुंभक म्हणाले, राजन, आधी देहाभिमानाचा त्याग कर. बाकीचे सगळे बाह्य त्याग व्यर्थ असते. स्त्री, पुत्र, धन हे तुझ्याहून वेगळेच आहेत. त्यांचा त्याग करून काय उपयोग आहे? कर्म, धर्म, वर्ण, आश्रम देहाचे सांडिताही त्याचे कठीण किवी. देहही त्यागिता काय असे कठीण. यास्तव अभिमान त्यागी आधी. स्थूलासी मी मनसी तिची आता सांडी. मग हे सांडी मांडी न लगे तुझ. सूक्ष्माची ग्रंथी तोडून या सांडी. मग हे सांडी मांडी न लगे तुझ. त्यागायाची वस्तू नाही त्यागेली. वरी वरी दाविली विरक्ती हे. कारणाचे मूळ खाणून या सांडी. मग हे सांडी मांडी न लगे तुझ. देहाचे कर्म, धर्म, वर्ण, आश्रम यांचा त्याग करणे अवघड नाहीये. देहाचा सुद्धा त्याग करणे अवघड नाही. म्हणून त्याआधी तू देहाचा अभिमान सोड. स्थूल म्हणजे इंद्रियाद्वारे जाणण्यात येणाऱ्या देहाला तू मी म्हणतोस ना, ते मी म्हणणे सोड. कारण ते सूक्ष्म अंतःकरणात त्याचा अभिमान धरला. तो ग्रंथी भेद तोडावा लागेल. तो ग्रंथी भेद तुटला की हे सोडणे आणि धरणे दोन्ही लागणार नाही. सांडी मांडी परती टाकी. वासुदेव नाम घोकी. मोक्ष येईल सुखी नाम स्मरतादरे. देहाभिमानाच्या कारणात म्हणजे अज्ञानाच्या मुळाला फोडून टाकल्यावर ही धरसोड करावी लागत नाही. सर्व जगताचा सर्वपणा सांडी. मग हे सांडी मांडी न लगे तुझ. त्रिपुटी माझील द्वैत भाव सांडी. मग हे सांडी मांडी न लगे तुझ. स्फूर्ती जाणीवेचा अहंभाव सांडी. मग हे सांडी मांडी न लगे तुझ. ऐसे हे त्यागाचे रूप बोली येले. पाहिजे त्यागिले येणे रीती. ऐशा त्यागे विण सुखप्राप्ती कैची. आणि कैवल्याची प्राप्ती नोहे. सर्व जगाचा सर्वपणा सोडायला. जग भौतिक असल्यामुळे तुकड्याचे आहे, ते अखंड व्यापक नाही. त्रिपुटीमधला द्वैत भाव टाकून दे. हे शरीर, श्वास, इंद्रिय, मन, जगत आदी दृश्य आहेत. यांचे अंतःकरणात होणारे ज्ञान म्हणजे दृष्टी आहे. आणि यांना जाणणारा तू एक द्रष्टा आहे. हे वेगवेगळे आणि खरे मानू नको. मी ज्ञानरूप जाणणारा आहे हा अहंभाव सुद्धा टाकून दे. मग ही धरसोड करायची गरजच नाही. आणि अशा त्यागा वाचून सुखही मिळणार नाही. कैवल्य म्हणजे मोक्षही मिळणार नाही. मुख्य त्याग हाची सांगितला राया. करणे उपाय आता तुवा. ऐसे कुंभकाचे वचन ऐकता. झालासे बोलता शिखी ध्वज. अहो स्वामी राया ऐकावी विनंती. सांगावे मागुती बोलिले जी. कैसा अभिमान जाणून त्यागावा. बंधनाचा गोवा पडिला कैसा. मी जे वाटते ते त्यागिता नये. सांडिताही जाय कोणे परी. राजन, मुख्य त्याग हाच सांगितलेला आहे. त्याग ज्याला म्हणतात तो हाच आहे. आता तू तुझा उपाय कर. कुंभकाचे बोलणे ऐकून शिखित ध्वजाने विचारले, गुरुदेव, माझी विनंती ऐका. मागे तुम्ही जे सांगितले तर अभिमानाला जाणून त्याचा त्याग कसा करावा आणि बंधनाचा गुंता कशा प्रकारे पडला
अंतकरणात मी असे जे वाटते त्याचा त्याग करता येत नाही. तो मीपणा कशा पद्धतीने सोडल्यावर जाईल? मुखी न बोलता अंतरी जो उठे, तोची कैसा आहे सांगा स्वामी. मज बहु अवघड दिसत आहे, थोरसा संदेह वाटत आहे. बोलिले की स्वामी जाणून त्यागावे, तरी काय जाणावे विचाराने. तरी स्थूल देह कासयाचा झाला, अवयवे घडीला कोण्या द्रव्ये. यासाठी मला गोंधळल्यासारखे वाटते. देह वेगळा आहे, देहाचा अभिमान वेगळा आहे. दुसऱ्याला आपण मी कसे म्हणतो, त्याचप्रमाणे सूक्ष्म देह कसा जाणू, त्याला मी असे कोण म्हणतो? स्थूल देह प्रत्यक्ष असताना अभिमान जाणार नाही असे मला वाटते. अग्नी प्रत्यक्ष असताना उष्णता जाणार नाही. त्याचा त्याग करणे म्हणजे व्यर्थ आहे. तसा देह पूर्वीपासून व्यापारात आहे, म्हणजे व्यवहारात आहे. त्याला मी म्हणणे नाही म्हणल्यावर कसे राहील? मुखाने मी म्हणण्याचा व्यवहार चालतो, नसता व्यवहार कसा चालेल? ह्याला मुखाने मी म्हणण्याचा व्यवहार चालत असतो. किंवा मी म्हणून उच्चार जरी केला नाही तरी अंतकरणात ते म्हणणे चालूच होत असते. बारकाईचा विषय थोडा. मुखी न बोलता अंतरी जो उठे, तोची कैसा आहे सांगा स्वामी. त्याच्या आधी स्थूल देह असता न जाय अभिमान, ऐसे मज लागून वाटत आहे. अग्नी जैसा असता न जाय उष्णता, तया त्यागू जाता शिनवरे. तेवी देह असे पूर्वील व्यापारी, मी म्हणणे तरी कैसे राहे. तेवी देह असेल पूर्वील व्यापारी, मी म्हणणे तरी कैसे राहे. मुखी मी म्हणता व्यापार चालती, नाही तरी होती कासयाने. तथापि ते जरी न केला उच्चारू, अंतरे उद्गार होत असे. या देहाला तोंडानं मी जरी नाही म्हणलं तरी अंतकरणात याला मी म्हणण्याची जी सवय आहे ती संस्कार उद्भूत होतात. मुखी न बोलता अंतरी जो उठे, तोची कैसा आहे सांगा स्वामी. मज बहु अवघड दिसत आहे, थोडासा संदेह वाटत आहे. बोलिले की स्वामी जाणून त्यागावे, तरी काय जाणावे विचाराने. स्थूल बुद्धी जावी सूक्ष्म सांडावे, कारण त्यागावे जाणूनिया. तरी स्थूल देह कासयाचा झाला, अवयवे घडीला कोण्या द्रव्ये. मुखाने न बोलता अंतकरणात जो उठलेल्या वृत्तीला जाणतो, तोच कसा आहे ते सांगा. गुरुदेव, मला फार अवघड वाटते दिसत आहे आणि थोडासा संदेह वाटत आहे. थोडा अवघडही वाटत आहे आणि थोडा संशय सुद्धा आहे. स्वामी, तुम्ही सांगितले की जाणून त्यागावे, पण विचाराने जाणावे तरी काय? काय जाणून घ्यावं? स्थूल बुद्धी जावी आणि सूक्ष्म सोडावे, त्याचे कारण सुद्धा जाणून सोडावे. तर स्थूल देह कशाचा झाला, त्याचे अवयव कोणत्या द्रव्यापासून कोणत्या पदार्थापासून तयार झाले ते सांगा. जड कैसा झाला चंचळा सारिखा, व्यापार हा निका कैसा चाले. तया मी म्हणे तोची असे कोण, देह की त्याहून अन्यासे. देहची तो असता त्याग कैसा घडे, यास्तव साकडे वाटे मज. देहाशी वेगळा जरी अभिमान, म्हणे परा आपण मी कैसा. तैसाची सूक्ष्म देह जाणू कैसा, तया मी ऐसा कोण म्हणे.
हा चंचल सारखा चंचल दिसणारा देह जड कसा झाला? याला जड कसं म्हणता येईल? याला जड म्हणावे तर व्यवहार कसा सुरळीत चालायला लागला? त्या देहाला मी मी म्हणणारा तोच कोण आहे? तो देह आहे का त्याच्याहून वेगळा आहे? तो देहच असल्यावर त्याग कसा करता येईल? कारण त्यागाच्या वस्तू तर सगळ्या टाकून दिल्या, आता केवळ देह उरला. स्थूळाचा अभिमान तोची सूक्ष्माचा, किंवा दुजासाचा असे तया. तयाचा व्यापार कैसा चालत असे, कुठे राहत असे स्वांगा सांगा स्वामी. कारण ते कैसे आणि कोठे राहे, व्यापार होत आहे याचा कैसा. तया मी कोण मानितो दिननिशी, बद्धता जीवाशी कैसी झाली. जीवाचे ते रूप कैसे ओळखावे, कोठोनी संभवे की अनादी. गुरुदेव, स्थूलाचा अभिमान तोच सूक्ष्माचा अभिमान आहे का दुसरा त्याला खरा आहे? त्याचा व्यवहार कसा चालतो? सूक्ष्म देहाचा व्यवहार कसा चालतो? तो कोठे राहतो हे मला सांगा. कारण ते कसे आहे आणि कोठे राहते, त्याचा व्यवहार कसा होतो, त्याला रात्रंदिवस मी मी असे कोण मानतो? जीवाला बद्धता कशी झाली? हा जीव कसा बद्ध झाला? याला बंधन कसं आलं? जीवाचे स्वरूप कसे ओळखावे? कोणाला जीव म्हणावं? जीव कुठून आला का अनादी आहे? आपल्याला वाटतं आपण घरून आलो का दुरून आलो? दुरून आलो. म्हणून कैसा तत्व झाडा करोनी पहावे, हे सर्व सांगावे स्वामी राया. महामुनिराज अथवा चुडाला, बोलिले सखोल ते मी नेने. ब्रह्मज्ञान व्हावे आत्मया जाणावे, बोलिले स्वभावे परिते नेने. ब्रह्म ते कोणते, आत्मा तो कोणता, सांगावे तत्वता मजलागी. हे असो मजला त्याग कैचा घडे, किवी सुख जोडे अपरिमित. तत्वाला पडताळून कसे पहावे, त्याची पडताळणी, त्याचं निरीक्षण कसं करावं, हे सर्व मला सांगावे. महामुनीने किंवा चुडालाने सविस्तर सांगितले, पण ते मला कळाले नाही. चुडालीनं खूप प्रयत्न केला. स्वभावाने त्यांनी सांगितले की आत्म्याला जाणून ब्रह्मज्ञान व्हावे, ते ज्ञान प्राप्त करून घ्यावे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी या संतांना शरण जावं लागतं. हे असो, मला त्याग कोणत्या पद्धतीने घडेल, मला त्याग कोण्या रीतीने घडणार आहे, आणि केव्हा मला अपरिमित सुख म्हणजे परमानंदाची प्राप्ती होईल, असे 14 प्रश्न शिखिध्वज राजाने कुंभकाला मांडलेले आहेत, विचारलेले आहेत. स्वप्न जागृतीसी मज सुख दुःख, असता अशेख त्याग कैसा. झोपे माझी मात्र सुख होय जीवा, ती तुका विसावा वाटत असे. तरी ते सर्वदा झोपची असावी, व्यापाराची गुवी मज नको. तेव्हा मी ऐसा सांडी अभिमान, तिने त्याग पूर्ण होय मज. तरी मज स्वामी कृपा ऐसी करा, पुन्हा म्या व्यापारा नची यावी. फार अनुभवात्मक बोलणं आहे राजा शिखिध्वजाचं. स्वप्न आणि जागृतीचा अनुभव घेत असताना मला सुखदुःखाचा अनुभव येतो, तर त्याचा कसा त्याग करावा? कारण सुखाचा आणि दुःखाचा अनुभव येत असताना त्याचा त्याग कसा करावा? झोपेत मात्र प्रत्येक जीवाला सुखाचाच अनुभव येतो, तितकाच विसावा वाटतो. त्यामुळे मी नेहमी झोपच घ्यावी. व्यवहाराचा गुंताडा मला नको.
तेव्हाच मी असा जो अभिमान आहे तो राहणार नाही. कारण झोपेत या देहाला मी म्हणणं कुठं राहतं, आणि त्यामुळे माझा त्याग पूर्ण होईल. तरी गुरुदेव माझ्यावर अशी कृपा करा की मी परत व्यवहारात येऊच नाही. ऐसे बोलोनिया चरण धरिले, ऐकुनिया बोले कुंभकतो. ऐके राया तुवा प्रश्न केले बरे, परी एक उत्तरे युक्त नव्हे. व्यापार सरावे सुषुप्तीचे परी, सहज अंतरी त्याग घडे. तरी ऐके राया आलिया मरण, अभिमान तिने जन्म होय. तैसाची सुषुप्ती अभिमान उरे, सरताही व्यापारे सुख नव्हे. असे बोलून शिखी ध्वजाने गुरु चरण धरले. ते ऐकून कुंभक बोलू लागला, राजन ऐक, तू खूप चांगले प्रश्न केले. शिखीध्वज राजाने कुंभकासमोर 14 प्रश्न उपस्थित केले, पण सगळ्या प्रश्नाचे उत्तर एकच देणे योग्य नाही. झोपेसारखे व्यवहार संपावे, मग सहजच अंतःकरणात त्याग घडतो. तरी राजन ऐक, मृत्यूनंतर त्याला अभिमानामुळे जन्म होतो, तसाच झोपेत अभिमान उरतो, संपत नाही. तो जागा झाल्यामुळे व्यवहारात सुख होत नाही, आणि तो जागा होतो. उपदेश क्रम कुंभक बोलत, राजा तो ऐकत शिखीध्वज. ऐकी राया मुमुक्षुने हे जाणावे, विचारे निवडावे सत्य मिथ्या. वेदांताच्या ठाई दोनची पदार्थ, जाणावे यथार्थ सत्य मिथ्या. सत्य ते दिशेना मनाशी भासेना, होता उद्भवेना जगासह. नाश जरी झाला तरी ते नाशेना, चंचळे हलविना एक रूप. आता श्रोतेजन सावधान राहा. लक्षपूर्वक उपदेशासाठीचे बोलणे ऐका. कुंभक उपदेश क्रम सांगू लागले, आणि शिखीध्वज राजा ऐकू लागला. राजन ऐक, मुमुक्षुने हे जाणावे, विचाराने खऱ्या खोट्याचा निवडा करावा. वेदांताच्या ठिकाणी 2च पदार्थ जाणावे, ते म्हणजे यथार्थ सत्य आणि यथार्थ मिथ्या. सत्य ते दिसत नाही आणि मनाला भासत नाही. मनाला कुठं दिसत? जगाबरोबर तो उत्पन्न होत नाही, आणि जगाच्या नाशाबरोबर त्याचा नाश पावत नाही. चंचल वाऱ्याने हलविल्या जात नाही, तो असा एकरूप आहे. तेही काळी असे तिची सत्य रूप, जाणावे चिद्रूप ज्ञान मात्र. जे जे उद्भवते ते ते अवलोकित, तोची द्रष्टा होत दृश्य हेतू. सर्वासी जाणावे साक्षी तया नावे, लया ओळखावे तिची ज्ञान. स्वप्रकाश सदा ते जाण चिद्रूप, तिची आनंद रूप अकृत्रिम. सुख दुःखावीण निज सुख जे का, आनंद रूप का ओळखावे. तिन्ही काळात जी वस्तू असते ती सत्य असते, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. चिद्रूप ज्ञान स्वरूप तेच आहे. जे उत्पन्न होते त्याला जो पाहतो तोच या दृश्य पदार्थाला जाणल्यामुळे द्रष्टा होतो. सर्वाला जाणतो म्हणून त्याला साक्षी हे नाव आले. लय म्हणजे नाशाला ओळखतो, तेच ज्ञान आहे. जो स्वयंप्रकाश सदा म्हणजे नेहमी चिद्रूप आहे, जो नेहमी आहे तो चिद्रूप आहे. याला जाणावे, आणि तेच निर्माण झालेले नाही. कृत्रिम नसल्यामुळे आनंदरूप आहे. जो सुखदुःखा वाचून आहे तोच आत्मा सुखरूप आहे, तोच आनंदाचे रूपक आहे असे ओळखावे. असं कुंभक ऋषी शिखीध्वजाला उपदेश करतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.